हॅन्स फोर्थ कोणाकूच इलिगल कितेंच करपाक मेळपाचें ना. ताच्या खातीर बुद्ध कलेक्टर वील एक्ट. बेकायदेशीर बांदकामांचेर कारवाय करपाच्या हायकोर्टाच्या ऑर्डरीचेर मुखेलमंत्र्यांनी हेर मंत्र्यां वांगडा बसका घेतली. ह्या वेळार तांणी कांय गजाली स्पश्ट केल्यो. ह्यान फुडें कसलीच इलिगल एक्टिविटीज करपाक कोणाकूच मान्यताय आसपाना. ह्या संबंधान कलेक्टर्स एक्शन घेतले. त्याच प्रमाण सरकार इरेग्युलर स्ट्रक्चर्स रेग्युलरायज करपाच्या प्रयत्नान आसा. मात त्यान पयलीं हायकोर्टाच्या आदेशाचें पालन जातलें. बेकायदेशीर स्ट्रक्चरांचेर आमी एक्शन घेतले. स्ट्रक्चर्स रेग्युलरायज करपाक लागून एक नवीन बिल इंट्रोड्यूस करतले म्हण मुखेलमंत्र्यांनी सांगलें. आज टोटली परत एकदा सगळ्या मिनिस्टरां वांगडा बरोबर मिटींग आशिल्ली, जेणे करून गोंयांतलो पुरो जो हायकोर्टाचो जो इशू फॉर हेज्या खातीर जाला तो सांगता आसतना एक 2-3 गजाली सांगतलो. हॅन्स फोर्थ कोणाकूच इलिगल कितेंच करपाक मेळपाचें ना. ताच्या खातीर बुद्ध कलेक्टर वील एक्ट तांच्यांनी आपले नंबर आनी एक्टिवेट केला, जेणे करून हायकोर्टाचे अशें डिसिजन परत जावचे ना. आनी दुसरी गजाल जी आसा पयली म्हणजे गव्हर्मेंट इरेग्युलर आसलेले रेग्युलर करपाच्या विचारधीन आसा. ताच्या खातीर मागीर ते कोमुजर्स आसतले किंवा आपले ओन प्रॉपर्टीज आसतले, अशे वेरियस इश्यूज आसा. ओके, ते करपा खातीर आमी नवीन ऑर्डिनन्स म्हण किंवा बिल हाडपाचो सरकाराचो विचार आसा. पण ताज्या पयलीं आमी हायकोर्टाक कितें कॉम्प्लाय करपाक जाय पळय ते हायकोर्टाक कॉम्प्लाय करतले. जे हायकोर्टाक आमी सामकें जे इलिगल आसा ताजेर एक्शन आमी घेवपाक सरकार तयार आसा. सो दॅट तेजेर एक्शन कितें आसा ती जातली. पण इरेग्युलर आसा पळय ते रेग्युलर करपा खातीर सरकाराचो प्रयत्न. आणि रोड साइड एनक्रोचमेंट ह्या फुडें एक्वायर्ड रोडान आहा पळय न्ही रे, त्यो एनक्रोचमेंट करपाक मेळच्यो ना. आनी एक्वायर्ड रोडाच्या प्रॉपर्टीज जर आसत जाल्यार लोकांनी ते स्वताहून काडचे. म्हाजें म्हणणें एक्वायर्ड प्रॉपर्टी ऑफिसरांक कितें एडवायस दिलेलो? ऑफिसरांक एडवायस सांगला की रोड सायड एनक्रोच आमच्या प्रॉपर्टीज जर एनक्रोच केला जाल्यार ते काडावं. एक्वायर्ड रोडाचेर कोण मेळचेच ना. दाबी गव्हर्मेंट एक्वायर्ड रोड आसत जाल्यार दाबे. इकॉनॉमिक सर्वे रिपोर्ट तुमचो कितें एरर रिपोर्ट बारीकशी आशिल्ली करेक्शन.